नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर साहित्य रस या आमच्या उपक्रमाला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून म्हटलं पुन्हा एकदा तुमच्या समोर यावं. कारण हे मी ऑडिओ पॉडकास्ट याच्यासाठी केलं होतं की तुम्ही कुठेही असा तुम्ही ऐकू शकता. आणि एक मुख्य याच्या पाठीमागची भूमिका होती ती मराठीबद्दलचं प्रेम, मराठीबद्दलची कृतज्ञता, आपल्या मातृभाषेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं हा भाग होताच होता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, कागदोपत्री मिळाला, पण त्याच्या आधी ती कधीचीच ती अभिजात भाषा आहे. आणि एक कृतज्ञता म्हणून हा उपक्रम सुरू केला. आणि तुमच्या साथीची आम्हाला खूप अपेक्षा आहे. आत्तापर्यंत म्हणजे अगदी महानुभाव पंथापासून आम्ही सुरुवात केली, महाराष्ट्री भाषेपासून म्हणूयात आपण. आम्हाला जेवढं ज्ञान आहे, कारण इतका अफाट सागर आहे हा, खूप अथांग आहे हे सगळं. आणि प्रत्येक जुन्या भाषेत तितकंच साहित्य आहे, तितकंच मौलिक आहे. खर तर मला 2 शब्द आता बोलायचे आहेत, कारण थोडा आमचा 1 आठवडा स्किप झाला. त्याचं कारणही असं आहे की आत्ता जी परिस्थिती आहे, आता आपण जेव्हा हे पॉडकास्ट करतो आहोत त्यावेळेला युद्धाचे वारे वाहतात, युद्धाच्या झळा. खर तर खूप कमी आलं माझं लिहिणं यासाठीच की शब्द खूप निसरडे वाटायला लागले, बुळबुळीत वाटायला लागले. कारण ते इतके मोठे मोठे शब्दबंबाळ असे लोकांच्या, नेत्यांच्या बोलण्यात वापरले गेलेत आणि प्रत्यक्ष त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठं दिसत नाही. त्यावेळेला खूप खच्ची व्हायला होतं सामान्य माणूस म्हणून. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे संत वाङ्मयात का सांगितलंय त्याची प्रचिती आत्ता येते आत्ताच्या वातावरणाकडे बघितल्यावर. कारण जो जसं बोलतो तसं वागणं होत नाही. आणि आत्ताच्या या उथळ अहंकारी, म्हणजे आमच्या मेडिकल टर्म्स मध्ये सांगायचं म्हटलं तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स वापरायचे बंद झाले. सगळं लिम्बिक सिस्टीमवर काम चालू आहे. मोठ्या नेत्यांचं अहंकार, वासनांचा आगडोंब उसळलाय. म्हणजे आपण कुठे चाललो आहोत की आपण कुठेतरी पार पाठीमाग भरकटले चाललो आहोत. खूप अस्वस्थ करणारी स्थिती आहे आता. म्हणून माझा एक मानस आहे की या उपक्रमामध्ये, कारण माझा मूळ पिंड हा शांततामयी मार्गातनं जाण्याचा, सामोपचारानं, साहचर्यानं, मैत्रीनं, प्रेमानं माणसांना एकत्र बांधून पुढे जावं या मताची मी आहे. कारण माझे आजोबा काँग्रेसमधनं आले, राष्ट्रीय सेवा दलाचं वातावरण आमच्या घरात होतं. त्यामुळं तो सगळा पिंड आहे, तो सगळा साहचर्याचा आहे, प्रेमाचा आहे. अत्यंत टोकाची भूमिका कधीही न घेता सामोपचारानं पुढं जाणं हा भाग खूप महत्वाचा आहे. आणि या अशा वेळी, अशा प्रसंगात मला आपल्या समोर असं मराठी साहित्य, काव्य, कुठलाही साहित्य प्रकार यामध्ये या भावना ज्या प्रचूर आहेत, अशा प्रकारच्या भावना प्रचूर आहेत, ज्यामध्ये अजिबात टोकाची भूमिका नाही, अशा पद्धतीचं साहित्य यापुढे मला आपल्या समोर आणणं आवडेल. आणि त्यासाठी आपली साथ अतिशय महत्वाची आहे. मंडळी, तुम्ही सगळ्यांनी साथ दिलीत तर मराठीतली ही जी सगळी पर्ल्स ऑफ विजडम म्हणतो आपण त्याला, शब्दरत्न म्हणतो, जी ताऊन सुलाखून संतांच्या साहित्य लेखनीतनं आलेली आहेत, जी कुठलीही टोकाची भूमिका घेत नाही, जी सरेंडरची भूमिका घेतात. सरेंडर म्हणजे स्वाभिमान टाकणं, स्वत्व टाकणं नाही, तर कुठल्या तरी अत्यंत उच्च माणुसकीच्या ध्येयासाठी सरेंडर होणं. भक्तिरस म्हणतो आपण त्याला, भक्ती परंपरा म्हणतो आपण त्याला. फक्त हाच प्रयत्न राहील की थोडं जास्तीत जास्त माणूस होण्याचा प्रयत्न करूयात प्रामाणिकपणानं. एक रंगकर्मी म्हणून, एक कलाकार म्हणून, एक लेखक म्हणून, एक थेरपिस्ट म्हणून किंवा एक लॉयर म्हणून, कायद्याची अभ्यासक असू दे किंवा या सगळ्या गोष्टी, या विविध भूमिका, या डिफरंट पर्स्पेक्टिव्ह मधनं असं तुकड्या तुकड्यांनी जगताना, एकसंघ होताना
माझं आयुष्य एक कोलाज म्हणून ज्या वेळेला समोर येतं त्यावेळेला मला असं वाटतं की फक्त चांगला माणूस होऊन जगणं जास्त आवश्यक आहे आणि त्यासाठी त्याला मार्गदर्शक म्हणून आपल्याकडं विपुल साहित्य आहे, विपुल साहित्य आहे. ते साहित्य आपण या साहित्य रसाच्या परंपरेतनं पुन्हा पुढं आणूया आणि तुमच्या साथीची अपेक्षा करते. धन्यवाद. नमस्कार, मी राधा फ्रॉम जस्ट फॉर यू बाय आर्ची राधा. आम्ही जो हा प्रोग्राम सुरू केलाय साहित्य जगताची सफर फॉर बाय आर्ची राधा जस्ट फॉर यू, हे ऍक्च्युली आई म्हणजे माझी आई आर्ची, तिने ही आयडिया ज्या वेळेला आणली की आपण मराठी साहित्यातले मराठी लिटरेचर मधले जे अननोन किंवा जे जसं तिने म्हणाली पर्ल्स ऑफ विजडम जे हरवून कुठेतरी डीप ऑफ द ओशन गेले त्यांना परत बाहेर काढावं लागेल. इट इज हाय टाइम नाव. कारण बरंच साहित्य जे ऑफलाईन होतं, जे हार्ड कॉपीज मध्ये आणि जे इंटरनेटवर नाही आहे ते कुठेतरी आपण आणायला पाहिजेत ॲज अ रिस्पॉन्सिबल person from art or citizen or someone who adores or someone who respects literature. माझं बॅकग्राऊंड कम्प्लिटली इंग्लिश मीडियम आणि कम्प्लिटली इंटू कॉर्पोरेट असं आहे, पण आईमुळे या प्रोग्राममुळे मला एक जाणीव झाली की आपल्या मराठीत माझ्या मातृभाषेच्या या ओशन ऑफ लिटरेचर मध्ये एवढे सुंदर आणि आय डोंट हॅव दॅट अमाउंट ऑफ वोकॅब्युलरी विथ मी इन मराठी, बट एक मी स्वतःला शोधू शकले असं मी म्हणू शकेन. आई मला लहानपणी वाचू आनंदे, तोतोचान वगैरे असं द्यायची मला लहानपणी, बट माझं चाइल्डहुड पूर्णपणे इंग्लिश मीडियम, पहिली लँग्वेज इंग्लिश असल्यामुळे मला कधी इंटरेस्ट असा आला नव्हता. आय यूज टू रीड इंग्लिश बुक्स, बट ज्या वेळेला मी हा प्रोग्राम सुरू केला त्यावेळेला मला जाणीव झाली की मी कुठं लॅक करते ॲज अ यूथ, ॲज अ पर्सन हू बिलॉंग्स टू मराठी फॅमिली, जिची मातृभाषा मराठी आहे. आणि मला खूप वाईट वाटलं की मी हे साहित्य वाचलं नाहीये आणि आता इट्स हाय टाइम की हे सगळे जे पर्ल्स ऑफ विजडम आहेत ते परत आणायला पाहिजेत. हे किती आवश्यक आहे आताचं जे पॉलिटिकल, एन्व्हायरमेंटल, सोशल सर्कमस्टन्सेस जे आपल्या सराउंडिंगला झाले आहेत त्याच्यासाठी कुठंतरी ॲज आय सेड की ह्युमॅनिटीची परत रूट्स स्ट्रॉंग करणं आपल्याला खूप आवश्यकता आहे आता. आणि त्याच्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. आम्हाला कधी कधी खूप आम्ही डाऊन होतो की तेवढा रिस्पॉन्स मिळत नाहीये. वी डोंट गो व्हायरल ॲज सच बिकॉज अवर कंटेंट इज नॉट लाईक व्हायरल थिंग. आम्ही जे देतोय आम्ही ते व्हाईट गोल्ड देतोय. आम्हाला माहिती आहे आम्ही काय कंटेंट देतोय, बट वी विल कीप ऑन गोईंग फॉर दिस प्रोग्राम. आम्ही असे आत डीप डाईव्ह करून आम्ही हे सगळं काढणार आहोत, आम्ही इंटरनेटवर देणार आहोत. ती आमची जबाबदारी आहे. आणि ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन, ॲज अ रिस्पॉन्सिबल मराठी माणूस हे आम्ही देणार आहोत. आम्हाला माहित नाही किती रीच होईल, काय होईल, बट ॲज अ सेट बिंग रिस्पॉन्सिबल वी विल कीप ऑन गोईंग, वी विल कीप ऑन डिलिव्हरिंग दिस. आणि थँक्यू जेवढे जितके पण सबस्क्रायबर्स आहेत टू स्टिकिंग विथ अस. आणि आम्ही कंटेंट देत जाणार आहोत आणि वी रिक्वेस्ट यू की आम्हाला सपोर्ट करा, आमचे व्हिडिओ शेअर करा. मॅक्सिमम रीच व्हायला पाहिजेत मराठी साहित्य. जसं शिवाजी महाराजांना आपण जास्त प्रमोट करतो, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्याप्रमाणे आपलं साहित्य ही सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवं. तसं त्याच पद्धतीनं आपलं नॉट जस्ट आवर व्हिडिओज, ओव्हरऑल मराठी लिटरेचरचा रीच जास्तीत जास्त वाढवायला पाहिजेत. कारण आपल्याला
नॉट जस्ट इंडियन फ्रीडम स्ट्रगल, पण खूप जुने रूट्स आहेत, राईट फ्रॉम भक्ती मुवमेंट टिल आपलं फ्रीडम स्ट्रगल आतापर्यंत खूप जबरदस्त ऑथर्स, पोएट्स खूप आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण मराठी कल्चर आपण जास्त प्रमोट करतो, त्या पद्धतीनं म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, जे व्ह्युअर्स आहेत, की मराठी लिटरेचरचा पण रीच तेवढा व्हायला पाहिजेत. अँड विशेस बेस्ट ऑफ लक. आणि आम्ही देणार आहोत सगळं कंटेंट जितकं पॉसिबल आहे. म्हणजे आई दिवस रात्र ते वाचते, तेवढं एक्स्ट्रॅक्ट करते. आय होप आवर ॲक्शन्स विल हॅव फ्रूट सम डे. सो बट स्टील ॲज गीता सेज की कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. सो थँक यू ऑल. थँक्स अ लॉट.